नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची एक बैठक पार पडली आणि जे काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत आज जाहीर केलेली आहे आणि या मदतीचे अगोदरही शासन निर्णय निघालेले आहेत. मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे की जे रब्बीसाठी 10,000 रुपये अनुदान जाहीर केलं होतं, त्या अनुदानाचं काय, असा सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि मित्रांनो, त्या अनुदानाची आज घोषणा झालेली आहे का, त्याबद्दलची माहिती आपण महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या पोर्टलवरून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 11,000 कोटींचे येत्या 15 दिवसात वितरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्तापर्यंत 8,000 कोटी वितरित. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती. तर आता यामध्ये मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आत्तापर्यंत 8,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ही मदत पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. आता यामध्ये जे काही 10,000 रुपये अनुदान शासन रब्बीसाठी देऊ म्हणालं होतं, त्याचा उल्लेख काही दिसत नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसात ही मदत अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील किमान 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ 2 हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदीमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10% शेतकऱ्यापर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जाऊ नये यासाठी EKYC केली जात आहे. ॲग्रिस्टॅगचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे त्यांची पुन्हा EKYC केली जात नसून सहाय्यता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. मात्र यामध्ये जे काही रब्बीसाठी 10,000 रुपये हेक्टरी अनुदान शासनानं जाहीर केलं होतं मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्याचा कोणताही उल्लेख इथं दिसत नाही. अशी ही आज मंत्रिमंडळातली माहिती आहे. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.